श्री सरस्वती नमः। श्री गुरुभ्यो नमः। यदा लंबोदरं हन्ति सतां प्रत्युह संभवं तदा लंबे दयाम्बं लंबोदरपदाम्बुजं शारदा शारदाम्भोजपदनाभदनाम्बुजे सर्वदा सर्वदा स्वागं सन्निधिं सन्निधिं क्रियात्। नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने कामक्रोधविहीनाय हर्षेणां प्रबलाय च। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। नमोऽस्तुते व्यासकृशालबुद्धे तुल्लारविन्दाय तमन्त्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः जयांसा जने जन्मनामार्थधा जयाने सदा वासनार्थकेन जयांचा मुखे सर्वदा नामकीर्ति। नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती शुभासारिके पूर्ण वैराग्यशासी वसिष्ठापरे ज्ञानयोगेश्वरासे कवी वाल्मिका सारिका मान्यनेसा। नमस्कार माझा सद्गुरु रामदास अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र जिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र जया आठविता महापुण्यराशी। नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरास कैलासराज शिवचंद्रमौळी मणींद्रमाथा भृगुटी झळाय कारुण्य सिंधो भवदुःखहारी तुझवीन शंभो मजतोडकाय मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। समचरणसरोजं सान्द्रनीलाम्बुधाभं जगन्नेत पाणिं मण्डनं मण्डनाय तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्चनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। पुण्डलिकावरदे हरिहर श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। आज आषाढ महिन्यातला पहिला दिवस। आषाढस्य प्रथम दिनी दोघांचं दोन दिनविशेष काय?
तर एकतर महाकवी कालिदास आणि दुसरं म्हणजे टेंबे स्वामी महाराज यांचं स्तुती दिला. आपल्यासारख्यांचे वाढदिवस करतात बरं का, म्हणून कालिदासांचं. पण संतांचं काय करतात, संत ज्या तिथीला त्यांच्या मूळ स्वरूपामध्ये पुन्हा गेले म्हणून त्यांची जी पवित्र स्मृती आहे त्या स्मृतीचं स्मरण करतात बरं. म्हणून परम आदरणीय वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज नर्मदेच्या किनारी गरुडेश्वर जे आहे तिथे स्वामी महाराजांची समाधी. आणि जे श्रवणा करता आपण आजपासून पुढचा महिना खर्च करणार आहोत. तुम्ही ऐकणार म्हणजे काय, तुमचा वेळ खर्च करा ना. काहीतरी खर्च केल्याशिवाय काही मिळत नाही. लक्षात, पक्क लक्षात घेशी तेव्हा देशी संत म्हणाले भगवंता, असाच म्हणाले. तर जे आजचा दिवस हा थोडं ग्रंथाची पूर्व भेटिका काय, पहिला दिवस फार महत्वाचा असतो. आजच्या दिवशी जे श्रोते उपस्थित असतात त्यांना थोडंफार कळतं बरं. पहिला दिवस ज्याचा चुकला, बाकीच्यांना काय एखादं म्हणलं काहीतरी कथेतलं कळतं, पण मूळ सांगणार काय आहे, कोणता आधार आहे, हा आधार आजच्या दिवशी पक्का होतो. सप्ताह सुद्धा बाकीचे सगळे दिवस जसे महत्वाचे तसाच पहिला दिवस सुद्धा तेवढाच महत्वाचा. याचं कारण आम्ही नेमकं पुढे ऐकायचं काय आणि कुठल्या, सोप्या मराठीमध्ये त्या सगळ्याचा बेस काय, आधार काय, कुठल्या आधारावर हे सगळं उभं राहणार आहे, इमारत कोणत्या आधारावरती उभी राहणार. तेव्हा भागवत धर्माची इमारत, थोडा आपण विषयाकडे येतो. भागवत धर्म खरं तर आजचा दिवस माझ्या दृष्टीने फार अवघड आहे बरं का. म्हणजे एकतर जो मी ग्रंथ घेतलाय ना, तर ते मी अनेक महापुरुषांच्या तोंडून ऐकत होतो बरं का. फार सोपा आहे हरिपाठ, फार सोपा आहे बरं का. पण तो सोपा त्यांच्या करता, हे माझ्या लक्षात आलं अभ्यास करता. तो काही आपल्याकरता सोपा, हे महिनाभर हेच सांगणार आहे आता. काय सोपं म्हणतात ते, पण काही सोपं नाही. भागवत धर्माचा आधार काय, पाया काय, तर ज्ञानदेवे रचिला पाया. आणि मग ती इमारत होत 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 तुका झालासे कळस. म्हणून हरिपाठाच्या सुरुवातीला सुंदर ते ध्यान, आणि जेव्हा म्हणजे 27 अवंत हरिपाठातले, त्याच्यानंतर म्हणायचं नामसंकीर्तन साधना बळी सोपं. असा जे वारकरी नित्य हरिपाठ करतात त्यांचा क्रम आहे. हरिपाठ काय आहे याच्यावरती जेव्हा, आणि एकूण येणारा पुढचा महिना थोडा अवघडच आहे बरं का. कारण कथा सांगणं खूप सोपं आहे असं एकूण माझ्या लक्षात आलं. पण तासभर, 1.5 तास, आणि हा 1.5 तास दररोज 1 महिना
फक्त आणि फक्त तत्वज्ञान सांगायचंय. बरं ते शुद्ध तत्वज्ञान हे फार कठीण आहे. तेव्हा तुमच्या ओळखीनं असं कोणी असेल की ज्याला झोप लागत नाही, त्याला अगदी आवर्जून बोलवा. काही काळजीच करू नका, सगळी तयारी केली. मला काल पटवर्धन काकांनी विचारलं बरं, पेटीला कोण आहे? कारण त्यांना भीती इथे बसून समजा असं झालं तर काय, तर मधल्यामध्ये कोणीतरी पाहिजे म्हणून. तर लक्षात घ्या, जो पाया आहे भागवत धर्माचा, तो पाया ज्यांनी रचला त्यांनी काय काय आधी करून ठेवलेलं आहे. आपल्या सगळ्यांना काही वेगळं सांगायची गरज नाही. पुण्यामधनं ज्ञानोबांची पालखी जाते, तुकोबांची जाते, सध्या ती वारी चालूच आहे. 2 वर्षापूर्वी माझ्या डोक्यामध्ये हरिपाठ चिंतन असा विषय आला होता. 2 वर्षापूर्वी मी महिना म्हणलं होतं, मी बहुतेक 2 महिने सगळं भागवत सांगितलं होतं. त्यावेळेला म्हणलं होतं की हरिपाठ घ्यायचा, हरिपाठाचा अभ्यास करायचा असं डोक्यात आहे. हा अभ्यास केल्यानंतर मॉन्टेसरी जरी असला माझ्यासारखा, तरी त्याची परीक्षा घेतली पाहिजे. आणि परीक्षा घेऊन मग आपलं प्रगतीपत्रक आठवा. वरच्या वर्गात घातले आहे तसं ते सर्टिफिकेट तुमच्याकडून मला मिळावं, ह्या न्यायाला मी इथे बसलोय. मला काही कळलंय याच्यातला भाग नाही, पण ते कळवून घेण्याकरता पहिली पायरी काय आहे तर पुस्तक उघडावं लागतं. या न्यायानं मी अगदी ते पुस्तक उघडलेलं आहे. आणि जे आपल्याला कळलं ते बरोबर कळलंय का हे समोर त्याला सांगावं. त्यानं जर सांगितलं की नाही बाबा तुला काही बरोबर कळलेलं नाही, तर मग अजून अभ्यास करावा. आणि पुन्हा नाही का आषाढी कार्तिकी, मार्च ऑक्टोबर आणि समजा बरे मार्क पडले तर बरे पडलेले मार्क हे फक्त पोपटपंचीतून पडले का आतमध्ये काही उतरलंय त्यातलं? कीर्तनकार प्रवचनकारांनी फार सावध राहायला पाहिजे बरं, मी नेहमी म्हणतो. त्याचा अभ्यास आमच्या आतमध्ये उतरलाय का याचं परीक्षण म्हणून हा महिना आहे. ज्ञानेश्वरी केव्हा लिहिली माऊलींनी आपल्याला माहिती आहे. नेवाशाला ज्या खांबाला टेकून ते बसले होते त्या खांबाचं मंदिर आहे. त्याच्यानंतर रेड्यामुखी वेद वदगले, तो सगळा प्रसंग माहिती आहे. मी त्या प्रसंगांकडे जाणार. पण हरिपाठ केव्हा लिहिला माहिती आहे कोणाला? मी जेव्हा असा अभ्यास करतो हे केव्हा झालं असेल? अमुक एखादा ग्रंथ आहे बरं का हरिपाठ, आपण पुस्तक म्हणतो होतो नाही, फार मोठं तत्वज्ञान त्याच्यामध्ये सामावलेलं आहे. आणि काय आहे या हरिपाठामधल्या तत्वज्ञानामध्ये? तर माऊलींनी एका गोष्टीचं प्रतिपादन केलंय बरं, ते म्हणजे नामाचं प्रतिपादन आहे. नामानं काय होऊ शकतं हे हरिपाठातल्या विविध अभंगातून आपल्याला लक्षात येतं ना. म्हणून हे सगळं संपवताना जो वारकऱ्यांचा क्रम आहे त्यातला जो अभंग आहे ना तो नामसंकीर्तन साधना परिसोप. का तर याच्या आधी तेच सांगितलंय सगळं. म्हणून दोन कथा हरिपाठाच्या बद्दल ऐकण्यात आल्या.
आदरणीय देगलूरकर महाराजांच्या प्रवचनांमधून यातली कुठलीही गोष्ट ही माझी नाही बरं का. मी एकतर ती कोणाकडनं तरी ऐकली आहे, पुस्तकातून अभ्यास केलाय. याच्याकरता मी आदरणीय परम आदरणीय धुंडा महाराज देगलूरकरांचं हरिपाठावरती जे पुस्तक आहे ते, त्याच्यानंतर विद्यावाचस्पती अजित कुलकर्णी यांचं एक पुस्तक आहे हरिपाठावरती, आणि आदरणीय सुनंदाताई शाळीग्राम यांचं एक पुस्तक आहे हरिपाठावरती. अशा ग्रंथांचं थोडंसं वाचन केलंय आणि ऐकलंय. या सगळ्यातनं मी हे आपल्यासमोर मांडतो. एका याच्यामध्ये असं सांगतात की आत्ता जिथे समाधी मंदिर आहे माऊलींचं, इथून आपण दर्शन घेऊन बाहेर पडलो की पाठीमागच्या बाजूला जातो आणि सिद्धेश्वराचं जे मंदिर आहे, त्या सिद्धेश्वराच्या मंदिराला प्रदक्षिणा मारताना जो बसायला जागा आहे, तिथे बसून काही अभंग माऊलींनी सांगितले असावे, असा एक आहे. आणि दुसरी अशी एक वरती सगळं म्हणजे आवाज आवाज पण त्याचा चालू आहे का? आणि आता आवाज जरा क्लिअर झाला पण आणि दुसरं असं एक सांगितलं जातं, ज्या वेळेला तो मांडे खाण्याचा प्रसंग, माऊलींनी आपल्या शरीरामध्ये योगाग्नी प्रज्वलित केला आणि त्याच्यावर ते खापर मिळाला. कथा माहिती आहे आपल्या सगळ्यांना. तर ते नेमकं काय आहे हे पाहण्याकरता विसोबा चाटी, मूळ आडनाव त्यांचं चाटी, हे पुढे खेचर झाले. हा खेचरासारखा काय आला, ते आले होते त्या मांड्यांचा प्रसाद मिळावा म्हणून बरं का. आणि त्या प्रसंगानंतर काही उपदेश जो केलाय, तर ते काही अभंग माऊलींचे हरिपाठात आहेत. अशा दोन हे सांगितल्या जातात. हरिपाठाची रचना ज्याला आपण म्हणतो ती कधी झाली, तर अशा काही कथा या ग्रंथाबद्दल सांगितल्या जातात. महाराष्ट्रामध्ये ज्याचा जन्म झाला आणि लहानपणी त्यानं ती पंढरपूरची वारी पाहिली आणि त्या वारीमध्ये वारकरी जे सगळं म्हणतात ते ज्याच्या कानावरती पडलं, त्या प्रत्येकाला माहिती असलेला ग्रंथ म्हणजे हरिपाठ. कुठला ना कुठला तरी अभंग त्याच्या कानावरती नक्की पडलेला आहे. मग हरिपाठाची सुरुवात ज्या अभंगाने होते, म्हणजे ग्रंथानुसार
आधी सुंदर ते ध्यान म्हणतात, रूपाचा अभंग आधी, आणि मग जो हरिपाठातला अभंग आहे तो आपल्या सगळ्यांना माहिती आहे. देवाची द्वारी तुभाक्षरवरी, तेणे मुक्तिचारी साधी द्या. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. असोनी संसारी जिव्हे वेदू करी, वेदशास्त्र उभारी बाया सदा. ज्ञानदेव म्हणे व्यासाचिया पुण्या, द्वारकेचे राणे पांडवा घरी. सुरुवात आता अभंग सोडवूया. मुळात हे कुणा करताय साधा अर्थ बघितलं तर आपल्याला लक्षात येईल बरं का, की देवाचं नाव घ्या, देवाच्या दारावरती क्षणभर जर आपण उभं राहिलो तर त्यानं सदोकता, समीपता, स्वरूपत आणि सायुज्यता अशा 4 प्रकारच्या ज्या मुक्ती आहेत त्या मुक्ती अगदी सहज प्राप्त होतात असा या अभंगाचा अर्थ आहे. आणि हे सांगत असताना पुढे म्हणाले की असं कोणी केलं, अखंड नाम कोणी घेतलं तर ते पांडवांनी घेतलं, म्हणून द्वारकेचा राणा पांडवा घरी. आता मुळामध्ये एखादा ग्रंथ जो असतो ना तो समजून घेता त्या ग्रंथाचं अनुबंध चतुष्टय समजून घ्यायला लागतं. अनुबंध चतुष्टय म्हणजे काय तर मुळात या ग्रंथाचा म्हणजे हे ऐकण्याचा किंवा वाचण्याचा अधिकार कोणाला आहे. अधिकार, विषय, संबंध आणि प्रयोजन याला अनुबंध चतुष्टय म्हणतात. तुम्ही सगळे श्रोते रोज ऐकणारे आहात, त्याच्यामुळे हा भाग थोडा तुम्हाला कानावर पडल्यासारखा वाटेल आपल्याला. पूर्वी कधीतरी क्षमा करा, पूर्वी फार सकस कीर्तनं चालायची ज्याच्यामध्ये पूर्वरंग हा तत्वज्ञान प्रचुर, तत्वज्ञान मुख्य असा असायचा. आणि मग ते पटवण्याकरता एखादी गोष्ट, मग कथा. आता काय झालंय, आमचा अभ्यास असा आहे की पूर्वी आपण सगळे म्हणत होतो बघा, काय आई माझा गुरु, नाही का, आई कल्पतरू. आता ते थोडं बदललंय, आता झालंय असं युट्यूब माझा गुरु. आम्ही युट्यूबवर जे दिसतं ना त्याच्यावरून अभ्यास करणारे होतो. क्षमा करा, माझ्या सगळं सांगतो, सगळ्यांचं तेच आहे. त्याच्यामुळे आम्हाला काय वाटतं की त्यात जे चाललंय ते बरोबर आहे, आणि मग हे असा अभ्यास करायचा असतो हेच आम्ही विसरतो. पण एखादा ग्रंथ समजून घ्यायचा असेल तर तो समजून घेण्याकरता किमान मी त्याचा अधिकारी आहे का नाही. म्हणून हरिपाठ जर समजून घ्यायचा असेल, म्हणायचं असेल, ऐकायचं असेल, वाचायचं असेल तर पहिलं काय ओळखलं पाहिजे, मी याचा अधिकारी आहे का नाही. ज्ञानेश्वरी समजून घ्यायची. आपण ज्ञानेश्वरीची पारायण केली असतील बघा. पारायणात काय असतं, पारायणात ग्रंथ समजावून घ्यायचा नसतो. ओम नमोजी आद्यापासून हा होईल येणेवरे ज्ञान देव, माहिती ना, पसायला ज्ञानेश्वरीतलंच आहे.
बऱ्याच बाबांना वाटतं काहीतरी वेगळंच म्हणतो वाटतं. नाही. इथून सुरुवात करायची आणि सलग वाचायचं, त्याला म्हणतात पारायण. त्याच्यात समजून घ्यायचं नाही आहे. गीतेवरची टीका मग ती समजून घ्यायची असेल तर माऊली म्हणतात तुम्हाला अर्जुनाच्या पंक्तीला जाऊन बसावं लागेल. ज्यांनी वाचलंय त्यांना लक्षात येईल मी काय म्हणतोय. अर्जुनाच्या पंक्तीला जाऊन बसावं लागेल तर हे कळेल. म्हणजे तुम्ही तेवढे अधिकारी असाल तर ते तुम्हाला कळेल, नाहीतर काही कळणार नाही. मग आपण काही तेवढे अधिकारी आहे कोणी नाही का? आपल्याला कधी आहे असं युद्धाचा प्रसंग, हातात धनुष्य बाण घ्यायचं आहे नाही ना. आपण सामान्य जीव आहोत. सामान्य जीवांना युद्धाचे प्रसंग आधी. तुकोबा म्हणाले रात्रंदिना आम्हा युद्धाचा प्रसंग. आपलं सारखं चाललेलं असतं बरं का द्वंद्व. म्हणजे काल इथे जाहीर झाल्यापासून अनेकांच्या मनात चाललं असेल बघा, जाऊ का नको ऐकायला. सुरू झालं, बरं सांगतील का, म्हणजे गेल्यावर कळेल का नाही. आता आज संध्याकाळी वाटेल बघा काय सांगितलं, काही फारसं काही आज शिरलं नाही का. त्यापेक्षा आपण हरिपाठ म्हणणं सोपं आहे. लक्षात घ्या, हरिपाठ म्हणणं सोपं आहे, पण समजावून म्हटलं तर अवघड नाही, अधिक चांगलं आहे बघा. समजून घेणं अवघड आहे. एखादी गोष्ट कळल्यानंतर म्हणणं याचा फायदा अधिक आहे ना. नुसती म्हणणं याचा फायदा आहेच आहे, पण कळल्यानंतर म्हटलं तर त्याचा फायदा अधिक आहे. मग या ग्रंथाचा अधिकारी कोण आहे तर तुम्ही आम्ही सगळेजण याचे अधिकारी आहोत. कशावरून? माऊलींनी सांगितले बरं का, असोनी संसारी. आहे की नाही आपण सगळे संसारी? असोनी संसारी जिव्हे वेगू करी. बघा आपण सारखं काही ना काहीतरी म्हणत असतो की तेव्हा. कोणी श्रीराम जयराम जय जयराम म्हणतं, कोणी अजून हरी हरी म्हणतं, कोणी काय, कोणी कुठला मंत्र, कोणी कुठला मंत्र, कोणी कुठला मंत्र. काहीतरी आपण आपलं कल्याण व्हावं म्हणून काहीतरी म्हणतो. अथर्व शीर्ष म्हणतं, कोणी स्तोत्र म्हणतं, महिंद म्हणतं, काही ना काहीतरी म्हणतंय. गोंदवलेकर महाराजांनी तर हयात घालवली त्यांची का राम म्हण. बाकी काही सांगितलं का? राम म्हण बस. या एका गोष्टी करता संपूर्ण संतांनी आपलं आयुष्य खर्च केलं. असोनी संसारी जिव्हे वेगू करी. पक्क लक्षात ठेवा, जर आपण संसारी आहोत आणि संसारामध्ये माणूस कसा असतो तर बांधलेला असतो बरं का, बद्ध. आपला प्रवास बद्धतेकडून मुक्ततेकडे जाण्याचा आहे. आणि नारद तर जीवनमुक्त आहेत बरं का, अखंड फिरतायत. आपल्याला वाटलं मनात आलं तर जाऊ शकतो का आपण कुठे. घरचे आता काय म्हणतील, कुठे जायचंय तिकडे जा, पण सांगून जा. घरी येतं आहेच बरं का, घरी येतं आहेच. आपल्याला 2 वेळेचे कुठे मिळणार, काहीतरी सोय करायला. तेव्हा सांगून जा हा एक मुद्दा. याचा अर्थ आम्हाला कोणाला तरी काहीतरी सांगावं लागतं, म्हणजेच आम्ही मुक्त, आम्ही बद्ध आहोत, आम्ही बांधलेलो आहोत. मग ज्याला, जो संसारामध्ये बद्ध आहे आणि ज्याला
जीवनमुक्त व्हायचं आहे, याच्या करता हरिपाठ आहे. आपल्याला सगळ्यांना कधी ना काहीतरी व्हायचं नाव जीवनमुक्त का आपलं चालू हा जन्म गेला की पुढचा. बर पुढचा कुठला मिळणार आहे? आपण एखाद्याला लाथा मारल्या असतील या जन्मात, तर पुढचा कोणाच्या अंगावरती वस 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 ओरडला असू, मला खरं तर भुंकलो असं म्हणायचं होतं, तर पुढचा येणारा जन्म लक्षात घ्या. रामायणामध्ये ज्यावेळेला प्रभू रामचंद्र वनवासामध्ये गेले आणि निषादराज गुह याच्या इथे थांबले, तेव्हा प्रभू रामचंद्र आणि सीता मातोश्री त्या दरबा टाकलेत आणि त्याच्यावरती आडवे पडलेत. रात्र झाली आणि लक्ष्मण पहारा करतोय, सिक्युरिटी आजच्या भाषेत. तेव्हा तो निशांतराज गुहा जो आहे ना, तो लक्ष्मणाला म्हणाला, लक्ष्मणा काय रे, सावत्र आईमुळे हे सगळं रामाच्या वाट्याला आलं. त्यावेळेला श्री लक्ष्मणांच्या मुखामध्ये हा श्लोक आहे बरं का, सुखस्य दुःखस्य नको विदाता परो ददाति इति कुबुद्धिरेषः अहं करोमि इति वृथाभिमानः स्वकर्म सूत्रे ग्रथितो हि लोकः. लक्षात ठेवा, कोणामुळे हे भोगायला लागतंय असं नाही. पुढे सगळा विस्तार त्यानं केलाय लक्ष्मणाने, त्याच्याकडे आता आपण जायला नको. पण लक्षात घ्या, आपल्या जीवनामध्ये जे काही सुखाचे प्रसंग आहेत येणारे किंवा आलेले, आणि जे काही दुःखाचे प्रसंग आहेत येणारे आणि आलेले, बरं तुमचं आणि माझं इथे अगदी सेम आहे बरं का. आपल्या दोघांचं म्हणजे आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये सुखापेक्षा जास्त की नाही. मग याचा अर्थ जर ते आपल्याला या जन्मात भोगावं लागतंय, तर याचा अर्थ माझ्याकडून काहीतरी असं झालंय जे मला आत्ता माहिती नाही, पण काहीतरी असं झालंय ज्याच्यामुळे मला ते भोगावं लागतंय. तेव्हा ह्या जन्मामध्ये तरी किमान आपण अधिक चांगलं वागण्याचा प्रयत्न करायचा. मग त्याच्याकरता आपण परमार्थाकडे ओढले जातो. त्याच्याकरता आपण परमार्थाकडे ओढले जातो. त्यातल्या त्यात आपण बरं वागावं असं ज्यांना वाटतं, जे संसाराच्या त्रिविध तापांनी होरपळलेले थोडक्यात, ते सगळेजण या हरिपाठाचे अधिकारी आहेत. आता दोन विषय म्हणजे दोन प्रकार असतात कोणत्याही ग्रंथाचा. एकतर त्याचा जो अधिकारी आहे त्या ग्रंथाचा, त्याच्यावरून विषय ठरतो किंवा विषयावरून अधिकारी ठरतो. या ग्रंथाचा विषय काय, तर एकच विषय आहे या ग्रंथाचा, तो म्हणजे हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. बस हे हरीचं नाम आपण घेऊया छान आणि मग पुढच्या विषयाकडे जाऊ. नारायण नारायण श्रीमन नारायण 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 म्हणा.
या न्यायाला आपण सगळेजण तर अधिकारी आहोत या ग्रंथाचे. विषय काय? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. सोपा वाटतोय विषय का अवघड वाटतोय तुम्हाला? काही काही इतके पक्के असतात ना, बुवा तुम्ही म्हणाल ते तुम्ही म्हणाल तसं उगाच काय तुम्ही घरनं ठरवून आलाय आमच्यावर एकदम बॉम्ब. लक्षात घ्या, 27 अभंग खर्चिले ह्या एका विषयाकरता. हरी म्हणणं अवघड नाहीये, नीट ऐका. राम म्हणणं अवघड नाहीये, नारायण म्हणणं अवघड नाहीये. हे म्हणण्याकरता जी पूर्वपुण्याई लागते, त्याच्याकरता जे जमा लागतं आधी, ते सगळ्यांकडे नाहीये. हे पक्क लक्षात ठेवा. ज्या अर्थी आपल्या मुखातून नाम येतंय त्या अर्थी त्याची इच्छा आहे आपल्या मुखातून नाम यावं. आदरणीय आप्पा म्हणायचे वरदानंद भारती, ज्या अर्थी तुम्ही एखादं स्तोत्र म्हणता, एखादा मंत्र म्हणता, एखादी उपासना करता, त्या अर्थी हे पक्क लक्षात ठेवा की त्या देवतेला असं वाटतंय की तुमच्याकडनं ती उपासना करून घेतली जाते. असं अजिबात वाटून घेऊच नका की मी हरिपाठ ऐकायला आलोय किंवा मी सांगायला आलोय. माऊलींची अशी इच्छा आहे की मी याचा अभ्यास करावा आणि माऊलींना असं वाटतं की तुम्ही हे ऐकावं म्हणून आपण आलोय. पक्क लक्षात ठेवा. नाहीतर अनेकदा असं होतं की आपल्याला जायचं असतं, नेमकं कोणीतरी येतं, हो की नाही? आणि नेमके जे येतात ना ते बहुतेक वेळा म्हणाले एकतर सुनेकडचे तरी असतात, नाहीतर मुलीकडचे तरी असतात. आमच्या
बाई म्हणतात की हे नातेवाईक वगैरे जेव्हा येतात ना, आपण जेव्हा परमार्थ श्रवणाकरता चाललेलो असतो, नीट ऐका, परमार्थ श्रवणाकरता आपण ठरवतो की जायचंय, सप्ताह ऐकायचं आहे, काही सोडायचं नाही. आणि नेमकं 2 दिवस आपण जातो, तिसऱ्या दिवशी आता अधिक काहीतरी यातलं कळलं पाहिजे म्हणून जाणार. सगळं चहा वगैरे झालेला असतो बरं का, निघणार. तेवढ्या दारावरची बेल वाजते आणि नेमकं कोणीतरी येतं. आमच्या एक बाई म्हणतात, ज्यांच्याकडे मी थोडाफार अभ्यास करतो, त्या म्हणतात की हे नातेवाईक वगैरे नसतात तर का, आपलं पाप असतं. आपलं पाप त्यांच्या रूपानं येतं. नीट ऐका, आपलं पाप त्यांच्या रूपानं येतं आणि ते आपल्याला परमार्थ श्रवणापासून थांबवतं. लगेच घरी येऊन सांगू नका, नाहीतर आणि आलेल्या नातेवाईकांना तर अजिबात सांगू नका, नाहीतर माझा अवघड व्हायचं. हो, बुवांना कथांना कोणी बोलवणार नाही. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. ज्याला कल्पना करा ना, ती वाल्या कोण्याची गोष्ट आपल्या सगळ्यांना माहिती, ती काही कधीकडे जात नाही. तो नारदांसमोर आला, हातात शस्त्र धरणार, आणि जो आपल्या बायकोला जाऊन विचारतो, मुलांना जाऊन विचारतो की तुम्ही माझ्या काय पापामध्ये वाटेकरी व्हाल का. त्याला एवढं सगळं बोलता येते. तो त्याची कथा अशी आहे की त्याला राम म्हणता येत नव्हतं, त्याला मरा म्हणता येत होतं पण राम म्हणता येत नव्हतं. काय फरक आहे? काही नाही ना, शब्द तोच आहे. मग राम उलटा गेला की मग ती कथा काय आहे रामायणात? तर मी जे सांगितलं ना, राम म्हणण्याकरता जे पुण्य लागतं, जे संचित लागतं, बँकेत नसेल तर काढता येतील गाव खात्यावर म्हणून. तसं आहे. ज्या अर्थी बरं, गंमत सांगतो बरं का तुम्हाला. आता मी असं सांगू शकतो की माझ्या कथांमधनं, मी कथांच्या अनुभवावरनं सांगतो, तेवढ्या कथा तर नक्की माझ्या झाल्या. अनेक वेळेला बाकी सगळं लोक ऐकत असतात बरं का, नाम सुरू झालं की काही म्हणत नाहीत, आहे की नाही? हा तुमचा अनुभव, हा आपल्याला येतो अनुभव. ते बुवा आपले सांगतात म्हणा, आणि तो हा काही म्हणत नाही. आपला आहे का तेवढं साठलेलं नाही म्हणून. लक्षात घ्या, पक्क लक्षात घ्या, तेवढं साठलेलं नाही. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, एवढा एकच विषय या संपूर्ण हरिपाठाचा आहे. म्हणजे आपण याचे अधिकारी आहोत. याचा विषय काय याच्याबद्दल पुढे पण मी बोलणार आहे. आता प्रयोजन काय आहे ग्रंथाचं सांगतो. वाचायला आले की ग्रंथात प्रस्तावनेतच होत, आपण अजून पहिल्या अभंगाकडे गेलोच नाही. प्रयोजन काय आहे या ग्रंथाचं? तर जे पहिल्या अभंगात सांगितले, तेणे मुक्ती चारी साही. सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता, अशा 4 प्रकारच्या मुक्ती आहेत. तुम्ही हे अनेक वेळा ऐकलं असेल कीर्तनातून, प्रवचनातून. पण ह्या मुक्ती
म्हणजे पहिल्या 3 मुक्ती वेगळ्या आहेत बरं का, आणि चौथी वेगळी आहे. थोडं थोडं त्याच्याबद्दल पण मी बोलीन, कशा पद्धतीने त्या असतात. देवाची द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्ती 40 आली आहे. बघा, देवाच्या द्वारावरती क्षणभर उभं राहिल्यानं सलोपता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता या 4ही मुक्ती प्राप्त होतात. आहे तुमचा विश्वासाची? आहे का याच्यावर विश्वास? असा प्रश्न विचारला की परत बुवा तुम्ही म्हणाल तसं. आमचं काही म्हणणं नाही, तुम्ही काय म्हणाल तसं. लक्षात घ्या, ज्या अर्थी हे माऊलींचे शब्द आहेत त्या अर्थी हे होणार संतांचे शब्द आहेत. लक्षात घ्या, संतांचे शब्द इतके सहज नसतात. फक्त काय आहे ना, ते समजून घ्यावं लागतं. हेच ज्ञानदेव म्हणतात, मोक्ष दुराराध्य कीर हो. अरे मोक्ष हा अत्यंत कठीण आहे, अर्जुनाला सांगताना म्हणतात. दुराराध्य तेच पहिल्या ओळीत म्हणताय, देवाच्या द्वारावरती क्षणभर उभे राहिला की 4ही प्रकारच्या मुक्ती मिळतात. पाहतो ना आपण देवाच्या, आपण रोज येतो की इथे चांगले तास 1.5 तास बसतो, हो की नाही? रोज काय काय ऐकतो. ते ऐकत असताना आज स्मृतीने ऐकू कोणाकोणाचे, आणि मग आज एक यांनी खास बाईंना गाण्याकरता बोलवलं ते एक ऐकू, आणि मग आजच्या निरूपणाकडे जरा थोडं. मला माहिती आहे बरं, काही जडच आहे, हे होणारच आहे जड. पण तुम्ही सगळे जगदीश मूर्ती, तिथे माझी व्युत्पत्ती किती. बुद्धिहीन अल्पमती सर्गी करतो, या ज्ञानाने बोलतोय. सांग. आलं का? अडकरांपैकी आलं कोणी? वासुदेव नंद सरस्वती टेंबे स्वामी, देणगीदार आहेत कैलासवासी चौक अन्नपूर्णा बाई लिमये.
बंद केलं राहू द्या राहू द्या नको राहू द्या. बुवांच्या सादरीकरण आपल्या गाण्याची निवड केली आहे केशवा पांडवा कारण नाम आपण घेणार आहोत त्या नामामध्ये राहण्यासाठी केशवाचं नाव घेऊया
जर देवाची द्वारी उभा क्षणभरी असं असेल, तेणे मुक्ती चारी साधेल, असं जर असेल तर मग इतर साधनांची गरज काय? नाही का हो? माऊली तर म्हणतायत आणि आपल्या सगळ्यांचा विश्वास बसला आता, हो ना? तुम्ही एका मतानं मला म्हणजे मी जे सांगितलं त्याला हो म्हणालात ना. हा? ज्या अर्थी माऊली म्हणतायत देवाची द्वारी उभा क्षणावरती बरी, त्या अर्थी तेणे मुक्ती चारी साधी, या पक्क झालं आपलं. एक एक पक्क करत जायचं. मग सप्ताह काही गोष्टी पक्क्या करायच्या, महिन्याच्या श्रवणात काही गोष्टी पक्क्या करायच्या, एक एक आपल्या धारणा पक्क्या करत 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 आपल्याला पुढे जायचं. आणि मग एक दिवशी तो येतो आणि विचारतो, बाबा हरिपाठ केलास का? हरिपाठ केलास का? हरीकडे पाठ केलीस काय? आपल्याला सांगताना पाहिजे नाही हरिपाठ केला. म्हणून अभंगाच्या आरंभीला जो देव असा शब्द आहे, नीट आहे, सुरुवातच देव या शब्दानं केली. आता देव हा शब्द देव धातू तुम्ही अनेक वेळा ऐकले, त्या अर्थाकडे वगैरे मी जाणार नाही, कारण तो विषयच नाही आहे हरिपाठात. माऊली जेव्हा देव असा शब्द वापरतात, देव असं पद वापरतात, तेव्हा त्यांना नेमका अपेक्षित अर्थ काय आहे त्याचा? संत एखादा शब्द वापरतात तेव्हा संतांना त्या शब्दाचा अभिप्रेत अर्थ काय आहे? बर, ते जो देव शब्द वापरतात तो मुळामध्ये तो जो देव आहे, त्यांनी ज्या देवाच्या द्वारावरती देवाची द्वारी उभा क्षणभरी, ज्या देवाच्या द्वारावरती उभं राहायला, द्वार असा शब्द वापरलाय बघा, ज्या देवाच्या द्वारावरती उभं राहायला सांगितलं आहे तो मुळात कसा आहे? म्हणजे तो सगुण आहे का निर्गुण? हे सांगताना त्यांना जो अभिप्रेत आहे, ज्याचा विचार माऊली आपल्यासमोर मांडतात, तो ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायाच्या पहिल्या ओळीमध्ये सांगितलं. ओम नमो जिहाद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. कसा आहे तो? ओम नमो जिहाद्या वेद प्रतिपाद्य, वेदांनी ज्याचं प्रतिपादन केलंय तो. वेदांमध्ये काय हो? वेदांमध्ये कोणाबद्दल सांगितले? वेद वर्णन करून थकले नाही का? नेती नेती असं म्हणतात. वेद हा असा आहे का? नाही. असा आहे का? नाही. असा आहे का? नाही. हे सांगून वेद सुद्धा थकले. बरं, कोणाबद्दल सांगताय? वेद सगुणाबद्दल सांगतील का? नाही. आणि थोडा सूक्ष्म विचार करा. बुवा आजचं हरिपाठ चिंतन फारच जड चाललंय बरं का. थोडा सूक्ष्म विचार करा. वेद जर सगुणाबद्दल सांगत नाही तर
सगुणाबद्दल सांगत नसेल तर निर्गुणाबद्दल, पण निर्गुणाबद्दल सांगता येतं का? मग नेमकं माऊली कोणत्या देवाबद्दल सांगताय? तर ते म्हणाले की तुम्ही सगुण म्हणा किंवा निर्गुण म्हणा, तुम्हाला जो अपेक्षित आहे त्याचं स्मरण करा. देवाची द्वारी किती काळ उभा क्षणभर. लक्षात घ्या, भगवान श्रीकृष्ण कसे आहे, ज्यांच्याबद्दल हे सगळं चाललंय ना, ते मुळात कसे आहे, ते सच्चिदानंद स्वरूप आहे. ते स्वरूप आहे बरं का. कोणाचं स्वरूप आहे तर तो जो परमानंद आहे, त्या परमानंदाचं एक स्वरूप म्हणून जे निराकार आहे, निर्गुण आहे, निराभार आहे, ते सगुणामध्ये साकार झालं. कशा करता तर भगवंत कशा करता अवतार घेतात, त्यांनी गीतेमध्ये सांगितलं, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां. दुष्टांचा नाश करण्याकरता भगवंतांना अवतार घ्यावा लागतो. हे पटतं का आपल्याला? त्यांना काय अवघड आहे? बट समजा कंसानं फार त्रास दिला असता, म्हणजे दिलाच त्याला, पण त्याला उचलायचा असता किंवा रावणाला उचलायचा, तर त्यांनी काय बसल्या बसल्या एक बटन दाबलं असतं, हो की नाही? नाही का, या खालच्या टॅकचं बटन दाबलं असतं, त्याला आला असता, गतप्राप्त झाला असता. त्याच्याकरता नाही एक बरं का भगवंत, नीट आहे. भगवंत अवतार घेतात हे त्या शबरीला भेटण्याकरता अवतार घेतात. भगवंत अवतार घेतात हे सुदाम देवांकरता अवतार घेतात. कुब्जेला तिची इच्छा आहे ना माझ्या घरी यावं, ती इच्छा पूर्ण करण्याकरता भगवंत अवतार घेतात. भगवंत बाकी कशा करता हे अवतार घेत नाही. पक्क लक्षात ठेवा, भक्तांकरता सगळे अवतार आहेत. म्हणून सगुणाचं पूजन करा किंवा निर्गुणाचं पूजन करा, याचं कारण जो पदार्थ डोळ्यांनी ओळखला जातो, नेत्रांनी, थोडं जरा तत्वज्ञान चाललंय, थोडं काळजीपूर्वक आहे. एखादा पदार्थ आपल्याला डोळ्याने दिसतो, पण भगवंत म्हणजे भगवंतांचं जे मूळ स्वरूप आहे, ज्याला आम्ही परमात्मा असं म्हणतो, ते डोळ्याने दिसतं का? तो डोळ्यांचा विषय नाही. मग तो कशाचा विषय? तो ज्ञानाचा विषय. नीट आहे. सद्गुरूंच्या समोर बसायचं आणि सद्गुरूंकडून हे सगळं ज्ञान माहिती करून घ्यायचं. तो जर डोळ्यांचा विषय असता, नीट आहे, परमात्मा, परमतत्व, सच्चित आनंद स्वरूप, हे जर आनंद स्वरूप हा जर निव्वळ डोळ्यांचा विषय असता, तर ज्या वेळेला अर्जुनाला ते विश्वरूप दर्शन दाखवलं 11व्या अध्यायामध्ये, तेव्हा त्याला विशेष दृष्टी द्यायला लागली नसती. त्याच्या डोळ्यांनाही तो दिसला असता ना, जर तो पाहण्याचं स्वरूप असता तर तो दिसला असता. भगवंत काही
दृश्य स्वरूपाचे आहे. केवळ डोळ्यांचा तो विषय नाही, तो विषय आहे तो ज्ञानाचा विषय. कारण भगवंत म्हणतात ना, मी कसा आहे अर्जुना, मी अज आहे. अज म्हणजे ज्याला जन्म नाही तो. मी जन्मरहित आहे. मी अव्यय आहे म्हणजे ज्याला व्यय नाही, जो सगळीकडे नेहमी सदा सम आहे, असा मी आहे. नाशरहित आहे आणि सर्व भूतांच्या अंतर्यामी अर्जुना मीच भरून राहिलेलो आहे. हे आपण 1,00,000 वेळा तरी ऐकलं असेल की नाही? कमीत कमी कमीत कमी 1,00,000 वेळा ऐकलं. पण हे पक्क केव्हा होतं आमचं? आमच्या दृष्टीतला भेद नाहीसा केव्हा होतो? जेव्हा आमच्यावरती सद्गुरूंची पूर्ण कृपा होते. सद्गुरु नायके पूर्ण कृपा केली. निज वस्तू दावी माझी मज. मला आतापर्यंत हे माहिती होतं की माझ्यातलं आत्मतत्व आणि त्या श्वानामधलं आत्मतत्व एकच आहे. पण त्याचा अनुभव केव्हा आला? जेव्हा तुम्ही पूर्ण कृपा केली तेव्हा. तसं ज्ञानेश्वरीमध्ये माऊली म्हणतात, म्हणून हे आगवे मागील मज आठवे, मी अजही परिसंभवे प्रकृती योगे. मी प्रकृतीच्या योगानं वेगवेगळे आकार रूप नाम धारण करतो. माझे अव्ययत्व तरी न नसे, परी होणे जाणे एक दिसे. तेही प्रतिबिंबे मायावशे, माझीच ठाई माझ्याच ठाई. माझी स्वतंत्रता तरी न मोडे, परी कर्माधीन ऐसे आवडे. तेही भ्रांती बुद्धीकडे येरली नाही. ते वेळी आपुलियाचे कैवारे, मी साकार होऊनी अवतरे. मग अज्ञानाचे अंधारे गिळून घाली. मी काय करतो अर्जुना? मी साकार होतो आणि अज्ञानरूपी अंधकार जो आहे तो नाहीसा करतो. म्हणून जो देव, आता देव शब्दाची व्युत्पत्ती माहिती आहे, जो प्रकाश देतो तो देव, या अर्थाने आपण अनेक वेळा याच्यावरती ऐकले. आणि हरिपाठात सुद्धा माऊलींनी अव्यक्त निराकार नाही ज्या आकार हे वापरलंय ना. ज्ञानदेव प्रमाण आत्मा हा निधान. म्हणजे मग सगुणाबद्दल बोलतायत का हो? नाही का निर्गुणाबद्दल बोलतायत? नेमकं काय चाललंय? निर्गुणाचा बोध कठीण, मनबुद्धीचे अगम्य जाण, शास्त्राशी न कळे खूण, वेदी मौन्य धरिले. वेदांनी सुद्धा ज्याच्याबद्दल मौन धरलं असं ते तत्व आहे. म्हणजे एका अर्थाने सगुणपणे बोलतायत हा अर्थ योग्य आहे, आणि दुसऱ्या अर्थाने पाहिलं की सगुणाबद्दल नाही निर्गुणाबद्दल बोलतायत तो तर तोही अर्थ योग्यच आहे. कसा काय? दोन्ही कसं काय योग्य? ज्याची जेवढी तयारी त्याच्याकरता ते प्रमाण योग्य. लक्षात हो की नाही? सोपं पटवून देऊ का? थोडं सोपं सांगतो आणि थांबतो. अभंगानंतर फारच जरा अवघड विषय सुरू होता.
बघा, भगवंतांनी वृंदावन सोडलं आणि द्वारकेमध्ये गेले राहायला. गोपी अस्वस्थ झाल्या, अखंड कृष्ण 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 चाललाय. आणि मग त्या काय लीला करतायत आपल्याला तो भागवतात फार छान ऐकलंय आपण सगळं. मी हा महिना हरिपाठावर करणार असं सांगितल्यानंतर मला एकांचा फोन आला. म्हणल्या बुवा, मागच्या वर्षी दशमस्कंद आणि एकादश स्कंद असं तुम्ही म्हणाला होता, त्यातला फक्त दशमच झाला, एकादश स्कंद कधी सांगा. म्हटलं तो पुढच्या वेळेला सांगेल, काय काळजी करू नका, यावेळेला हरिपाठाला आहे. एकादश स्कंद म्हणजे एकनाथी भागवत घेऊन बसायला पाहिजे बघा, त्याच्यावरती येतो सगळा. आणि मग उद्धवाला पाठवलं कशा करता, त्या गोपींचं सांत्वन करायला. आणि सांत्वन करायला आलेला जो उद्धव आहे तो गोपींना सांगतो की तुम्ही तुमच्या मनामधून आता श्रीकृष्णाचा विचार काढून टाका, तो काही परत गेला नाही. तेव्हा गोपी त्याला म्हणतात, उद्धवा, तू आता मनाबद्दल काहीतरी म्हणत होतास. अरे आमच्या जवळ जे मन होतं वर ते एकच मन असतं बरं का, ते आमचं मन आम्ही केव्हाच कृष्णाला देऊन टाकलंय. तेव्हा आमच्याकडे आता दुसरं मन नाही बरं का, की ज्यातनं आम्ही कृष्णाला काढून टाकू शकू. लक्षात घ्या, गोपी ह्या सगुण भक्तीच्या आचार्य आहेत. कारण त्या कृष्णाच्या रूपाबद्दल, त्याच्या वेणुनादाबद्दल, त्याच्या चेहऱ्याबद्दल, त्याचं मुखकमल असं आहे, कृष्णाचे पाय असे, कृष्ण बासरी जेव्हा वाजवायला उभा राहतो ना तेव्हा दीड पायावर उभा राहतो, असं सगळं वर्णन करतायत ना. वर्णन कोणाचं होतं? सगुणाचं वर्णन आहे, निर्गुणाचं काही वर्णन नाही. आणि हा जो उद्धव आहे हा निर्गुणाचा उपासक आहे. त्यामुळे तो सांगतो, हे काय तुम्ही तो वेणू कसा वाजवे, त्याला हातच नाही तर तो वेणू कसा वाजवे. कारण तो परब्रह्म आहे, तो परमात्मा आहे, तो निर्गुण आहे, तो निराकार आहे, तो निरवय आहे. म्हणजे याला सगुणाचं महत्व पटावं. आणि जर जमलंच, भगवंतांचा असा विचार आहे की या गोपींना ज्या सगुण भक्ती करतायत त्यांना निर्गुणाचं महत्व कळावं. पण त्या म्हणल्या, छे तुझं निर्गुण तुझ्याकडेच ठेव उद्धवा, आम्हाला काही ते निर्गुण बिरगुण नको, आम्हाला आपला तो मुरली वाजवणारा कृष्ण हवा, आम्हाला सगुण भक्ती प्रिय आहे. सगळे भक्त बघा, सगळे भक्त कशानं तरले? सगुण भक्तीनं तरले बरं का. निर्गुणाची भक्ती फार अवघड आहे बरं का. ध्यान लावायचं म्हणजे डोळे मिटायचे, डोळे मिटले हा शेजारचा वाटतो झोपला बहुतेक, नाही आपलं ध्यान लागलेलं असतं त्याला ते करते. फार अवघड आहे बरं का 10 मिनिटं डोळे मिटून बसणं. आणि त्या 10 मिनिटामध्ये एखादा क्षण असा येतो ज्यात आमचं आणि त्या परब्रह्माचं म्हणजे जे आपलं मूळ स्वरूप आहे त्या स्वरूपाचं आणि आपलं सोप्या मराठीमध्ये कनेक्शन, आत्ताच्या भाषेत ते कनेक्शन झालेलं असतं. किती काळाकरता? काही क्षणाकरता. एक क्षण खूप मोठा आहे. आणि ते झालेलं आपल्याला कळतं, हे विशेष आहे. गंमत सांगू का तुम्हाला, आपण सगळे तुमच्या माझ्या सकट रोज त्या परमात्म्याशी एकरूप होतो. कधी होतो? गाढ निद्रेमध्ये होतो. पण गाढ निद्रेमध्ये
आपण त्या परमात्म्याशी एकरूप झालेलो आहोत याचं भान आपल्याला नसतं. म्हणून आपण दुसऱ्या दिवशी उठल्यावर काय म्हणतो, काय छान झोप झाली म्हणतो की नाही. त्यावेळेला आपल्याला आपल्यामधला जो मी आहे, आपल्यामधलं जे कूटस्थ चैतन्य आहे त्याची जाणीव राहिलेली नसते आणि ध्यानामध्ये ती जाणीव असते. हा तो फरक आहे. आणि हे कसं साध्य होतं तर माऊली म्हणतात, देवाची द्वारी उभा क्षणभरी. तो क्षण कोणता आहे हे उद्या बरोबर 6 वाजता आपण पाहूया. म्हणजे माऊलींना कोणता क्षण अपेक्षित आहे त्याच्यावरती उद्या थोडंसं बोलणार आहे. नारदांची आरती करू. सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि। अष्टम केशवं रामनारायणं
हरे कृष्ण राम कृष्ण हरे राम 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 हरे हरे कृष्ण उपासनेला दृढसाल मागे देव संतास समाल मागे योगे भयहाल मागे मुखी मंगल घोर मागे जय जय रघुवीर समर्थ आवाज येतो ना तुम्ही सगळ्यांना पंखा बंद करा मधलं लाल